नमस्कार मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे आणि ही सर्व प्रश्नोत्तरे जनरल नॉलेज या विषयावर आधारित आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, DNA पूर्ण नाव काय आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, मानव शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर खाली ऑप्शन आहेत ए स्वादुपिंड, बी यकृत, सी थायरॉइड, डी पिट्यूटरी। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यकृत। मानव शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3, बल इक्वल टू वस्तुमान गुणिले त्वरण हा नियम कोणी मांडला? तर ऑप्शन आहे ए गॅलिलिओ, बी आइन्स्टाईन, सी न्यूटन, डी एडिसन। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यूटन। बल इक्वल टू वस्तुमान मल्टिप्लाय त्वरण हा नियम न्यूटन यांनी मांडला। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, सर्वात मोठा ग्रह कोणता? तर इथे ऑप्शन दिलेले आहेत ए पृथ्वी, बी शनी, सी गुरु, डी मंगळ। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुरु। सर्वात मोठा ग्रह गुरु आहे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5, रक्त गोठवण्यास मदत करणारे घटक कोणते? तर ऑप्शन आहे ए RBC, बी WBC, सी प्लेटलेट्स, डी प्लाझ्मा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्लेटलेट्स। रक्त गोठवण्यास मदत करणारे घटक प्लेटलेट्स आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, आम्लाची चव कशी असते? तर ऑप्शन आहे ए कडू, बी आंबट, सी गोड, डी खारट। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आंबट। आम्लाची चव ही आंबट असते। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, ओझोन थर कुठे आढळतो? ऑप्शन आहे ए क्षोभमंडळ, बी समतापमंडळ, सी मध्यमंडळ, डी आयनमंडळ। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी समतापमंडळ। ओझोन थर हा समतापमंडळात आढळतो। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन आहे ए थॉमस एडिसन, बी अलेक्झांडर ग्रॅहम बेल, सी न्यूटन, डी मॅक्सवेल। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अलेक्झांडर ग्रॅहम बेल। टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, मानवाच्या रक्ताचा pH किती असतो? तर ऑप्शन आहे ए 5.0, बी 6.5, सी 7.4, डी 8.5। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 7.4। मानवाच्या रक्ताचा pH 7.4 इतका असतो। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 10, प्रकाशाचे परावर्तन कोणत्या नियमावर आधारित आहे? तर ऑप्शन आहे ए न्यूटनचा नियम, बी परावर्तनाचा नियम, सी गुरुत्वाकर्षण, डी उष्मागतिकी। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी परावर्तनाचा नियम। प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाच्या नियमावर आधारित आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, हरितगृह परिणाम कशामुळे होतो? तर ऑप्शन आहे ए ऑक्सिजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी नायट्रोजन, डी हायड्रोजन। आणि उत्तर आहे ऑप्शन बी
कार्बन डायऑक्साईड. हरितगृह परिणाम कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे होतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. सर्वात वेगवान स्थलीय प्राणी कोणता? तर ऑप्शन आहे ए सिंह, बी घोडा, सी चिता, डी हरिण. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चिता. सर्वात वेगवान स्थलीय प्राणी चिता आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर ऑप्शन आहे ए भास्कर, बी आर्यभट्ट, सी रोहिणी, डी कल्पना. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर्यभट्ट. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर ऑप्शन आहे ए वोल्ट, बी ॲपियर, सी वॅट, डी ओहम. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ॲपियर. विद्युत प्रवाहाचे एकक ॲपियर हे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन आहे ए लुई पाश्चर, बी रॉबर्ट कोच, सी अलेक्झांडर फ्लेमिंग, डी जोसेफ लिस्टर. आणि उत्तर आहे ऑप्शन सी अलेक्झांडर फ्लेमिंग. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे? तर ऑप्शन आहे ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी हायड्रोजन. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नायट्रोजन. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजन वायू आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. वनस्पतींच्या पेशीभित्तीमध्ये कोणता घटक असतो? तर ऑप्शन आहे ए स्टार्च, बी सेल्युलोज, सी प्रथिने, डी चरबी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सेल्युलोज. वनस्पतींच्या पेशीभित्तीमध्ये सेल्युलोज हा घटक असतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. उष्णतेचे वहन घन पदार्थात कसे होते? ऑप्शन आहे ए संवहन, बी वहन, सी विकिरण, डी परावर्तन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संवहन म्हणजेच कंडक्शन. घन पदार्थामध्ये कण हे एकमेकांच्या खूप जवळ असतात. त्यामुळे उष्णता एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे संवहन कंडक्शन या प्रक्रियेद्वारे जाते. त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संवहन. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. ब्लड ग्रुप शोधणारे शास्त्रज्ञ कोण? तर ऑप्शन आहे ए न्यूटन, बी लँडस्टायनर, सी फ्लेमिंग, डी पाश्चर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी लँडस्टायनर. ब्लड ग्रुप शोधणारे शास्त्रज्ञ लँडस्टायनर हे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पाण्याचा उकळण्याचा बिंदू समुद्रसपाटीवर किती आहे? तर ऑप्शन आहे ए 90 डिग्री सेल्सिअस, बी 95 डिग्री सेल्सिअस, सी 100 डिग्री सेल्सिअस, डी 110 डिग्री सेल्सिअस. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा उकळण्याचा बिंदू समुद्रसपाटीवर 100 डिग्री सेल्सिअस आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. व्हिटॅमिन सीची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? ऑप्शन आहे ए रिकेट्स, बी स्कर्वी, सी ॲनिमिया, डी बेरीबेरी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्कर्वी. व्हिटॅमिन सीची कमतरता झाल्यास स्कर्वी हा रोग होतो. या रोगामध्ये हिरड्यातून रक्त येणे, अशक्तपणा व जखमा उशिरा बऱ्या होणे ही लक्षणे दिसतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण कोणते?
तर ऑप्शन आहे ए जनरेटर, बी बॅटरी, सी सोलर सेल, डी मोटर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सोलर सेल. सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण सोलर सेल हे आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 23. पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता? तर ऑप्शन आहे ए K2, बी कांचनजुंगा, सी माउंट एव्हरेस्ट, डी नंदादेवी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट. पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट हा आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर ऑप्शन आहे ए फेमर, बी स्टेप्स, सी रेडियस, डी टिबिया. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्टेप्स. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड स्टेप्स हे आहे. हे हाड कानाच्या मध्यभागात मिडल इयर असते आणि ध्वनीच्या कंपनांचे वहन करण्यास मदत करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. विद्युत प्रतिकाराचे एकक काय आहे? तर ऑप्शन आहे ए ओहम, बी ॲपियर, सी वोल्ट, डी जूल. आणि उत्तर आहे ऑप्शन ए ओहम. विद्युत प्रतिकाराचे एकक ओहम आहे. विद्युत प्रवाहाला विरोध करणाऱ्या गुणधर्माला विद्युत प्रतिकार म्हणतात, म्हणजेच इलेक्ट्रिकल रेसिस्टन्स. आणि विद्युत प्रतिकाराचे एकक ओहम आहे. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ओहम. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.